वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आयोग चांगले असतील. आज आहे माझी सुट्टी आणि आमची चाललं आहे स्कूलला आणि आम्ही चाललो आहे टिटो व्हायला, कारण की यांच्या गळ्याचं ते आज काढलं तर मला लय टेन्शन होतं त्याचं माहिती आहे. चालले लोक मला शाळेत पाठवत आहे. शाळा पहिले शिकायची असते. मग मला देवाच्या पाया पडायला नंतर नेन तुला. अंशू चाललं आहे स्कूलला आणि त्यांच्या गळ्याचं आज निघालं, सकाळीच काढून आलो. तर तेव्हा बोलली होती कारण की गणपतीला ते खूप मानतात, त्यामुळे त्यांना गळ्याचं निघण, कारण की त्या गळ्याचं खूप टेन्शन होतं. गळ्यापेक्षा मला तर हाताचं होतं. हातातून त्यांचं डायलिसिस कसं होतं काय होतं, पण देवाच्या कृपेने दोघी डायलिसिस त्यांचे खूप छान झाले. आता याच्या पुढे त्यांच्या हातातूनच डायलिसिस चालू होणार. आमचं टिफिन बघा, आमचं टिफिन भरला आता बॅगेत भरतोय आणि आमची बोलतो तुम्ही दोघंच चालले, मला नाही नेते, कारण की त्याची आहे ना फ्रायडेला नाही सॅटर्डेला आणि मंडेला 2 दिवस सुट्टी झाली आहे आणि होमवर्क खूप होऊन जातो त्याला आणि तेवढा तो करत नाही. त्याची लई नाटके असतात, मम्मी एवढा होमवर्क झाला, मी आता कसा करू, हात दुखतोय. मग त्याच्यामुळे त्याला नेत न्यायचं. त्याचा मंडेला तो शाळेत गेला असताना तर त्याला मी आज नेणारच होती. म्हणजे असं प्लॅनच केलं होतं का बुधवारी डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं का बुधवारी त्यांचं ते गळ्याचं काढणार आहे. तर आम्ही बोललोच होतो का बुधवारी काढल्यावर पहिले देवाला पाया पडून येऊ. तर त्याला पण नेणार होतो सुट्टी करून, पण त्याच्या आता 2 दिवस पहिलेच खाडे झालेत, त्याच्यात कुठं त्याला नेवतो. चला अंशू चालला बघा. अंशू एका हाताने बुक्स भरतोय आणि एका हाताने आहे ना वया पुस्तकं हातात पकडले, एका हातात मोबाईल. किती भारी आहे. टावरला होता कसा करून टाकला त्याने. आता माझा पीटी युनिफॉर्म मम्मीला बोललो आता की मम्मी ड्राय क्लीन कर. मम्मी विसरून गेली आणि मम्मीने सीधा वॉश करून टाकलं. ड्राय क्लीन नाही केलं घरी. काय झालं? बेकिंग सोडाने नाही केलं. बघा मागून कसं झालं. आता मला हे घालायला लागेल. त्याचा न्यू ड्रेस आहे पीटीचा ड्रेस त्याचा चेंज झाला आणि हा पीटीचा ड्रेस एकच दिवस घातला आणि लगेच धुतला ना तर तो त्या जे दिसते ना तुम्हाला हे लाल लाल बाजू, तर त्याचाच कलर अख्खा अंग यायला लागलं. तर याला लागून आलं तर तो बोलतो माझ्या कपड्यांना मम्मी कलर लावून दिला. मग बोलली आता ठीक आहे, आता तू आज घालून जा, धुवून ठेवले. आणि माहितीच नव्हतं एवढा कलर निघतो त्या कपड्यांचा, कारण की साईडला रेडने हे दिलं आहे ना त्याचा पूर्ण कलर निघतो. मग त्याचा पूर्ण कलर लागला तर त्याला बोलली आज घालून जा, धुतले उद्या ड्रायक्लीनला टाकतो आपण, ड्रायक्लीनला टाकून मग घालत जाऊ. तो मला तेच ओरडतोय, पहिलेच नेत नाही मला असे कपडे घालून दिले. चालू आहे गाई शाळेत जायची. आता त्याचा रिक्षावाला येईल, तो मला बोलतो का मम्मी आजचा दिवस जाऊ दे ना, ट्युशनला जाईन ना. मी तुला काय घेऊन येऊ तिकडून? मम्मी नेतच नाही मला कधी. पहिले नाही ना, तर नंतर घेऊन यायला, नंतर कधी घेऊन जाईल. इकडं बघ, नंतर घेऊन जाईन, आता नाही घेऊन जाणार, कारण की आता पहिले ना त्याची स्कूल इम्पॉर्टंट आहे. स्कूलला गेलं तरच फ्युचर आहे बेटा. अरे पण एक्झाम 1 महिन्यानंतर आहे. मग एक्झामच्या मला डायरेक्ट अभ्यास करायचा. कारण आज तुम्हाला माहिती आहे किती दिवसांनी मी रेडी झाली, दाखवते तुम्हाला. किती दिवसांनी मी रेडी झाली बघा. साडी घातली मी मस्त आहे की, कारण की किती दिवस आता जसे हॉस्पिटलला होते भिकाऱ्यासारखंच राहत होतो. आज किती दिवसांनी साडी घातली, थोडासा मेकअप केला, बांगड्या वगैरे घातल्या. आज भरपूर दिवसांनी मी रेडी झाली आहे बघा. माझं शुगूचं तोंड आहे ना नुसतं वाकडं आहे, त्याला नेत नाही म्हणून. चला पहिले याला सोडून येते, मग तोपर्यंत मग भेटते तुम्हाला. आता जाऊ आपण टिटोळा. चला. त्याच्यानंतर आम्ही अंशूला शाळेत सोडलं आणि आम्ही पण निघालो. वातावरण एवढं छान होतं काय सांगू तुम्हाला, मस्तपैकी. पण त्याच्यानंतर पहिले आपण पेट्रोल वगैरे पिलेलं ना, कारण की कुठं निघालो ना आणि पेट्रोल नसलं मला वैताग येतो. पहिले आम्ही गेलो, पेट्रोल वगैरे भरून घेतलं आणि हे म्हणतो ते एक काम करायचं, पहिले पेट्रोल भरून झालं का गाडी तू चालव. गाडी मी चालवायला घेतली. जसे तुम्हाला माहिती मी गाडी चालवायला घ्यायची ना, पाऊस पेट्रोल वगैरे मस्त त्याच्यानंतर मागे येऊन बसली. एवढं पावसाचं वातावरण आहे ना इकडे. यांनी जर रेनकोट घातलं आणि टेन्शन नाही आता, थोडंफार म्हणजे भिजू नाही द्यायचं. नंतर 2 दिवसांनी भिजलं तरी चालेल. मस्तपैकी वातावरण. गाडी ते मला होतं गाडी तू चालत अशी, मी गाडी चालवायला घेतली होती. पाऊस यायला लागला तर मग मी डबल मागे बसली, कारण की माझ्याकडे रेनकोट नव्हता, छत्रीच आणली. एवढं छान वातावरण आहे काय सांगू तुम्हाला. चला आता डायरेक्ट जाऊन भेटतो तुम्हाला मंदिराच्या इकडेच. त्याच्यानंतर आम्ही टिटोळा मंदिरमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर मग आम्ही देवाची प्लेट वगैरे घेतली. मला म्हणतात बघ सर्व लेडीजने पकडली, हे घे. यांना बोलली तुम्ही 2 मिनटं पकडा थोडंसं, तर बोलतात त्यांनी घेतली आणि नंतर 2 मिनटं पुढे नाही गेलो, बोलतात सर्व लेडीजनी पकडले, बघ तूच पकड, मी नाही पकडत. मग मी घेतली. त्याच्यानंतर आम्ही गेलो, कारण की मध्ये व्हिडिओ काढणं माहिती तुम्हाला अलाउड नाही आहे आणि एवढी गर्दीही नव्हती. होती गर्दी पण एवढी नव्हती, म्हणजे एकदम आती. त्याच्यानंतर आम्ही मंदिरात गेलो पाया वगैरे पडायला. त्याच्यानंतर एवढं हे झालं होतं तिकडे, म्हणजे काळोख, पूर्ण पावसाचं काळोख होतं तिकडे. त्याच्यानंतर आम्ही पहिलेच मस्तपैकी दर्शन घेऊन घेतलं
हे मला बोलतात व्हिडिओ काढू नको, तुझा फोन जप्त करतील. आम्ही मस्त की दर्शन घेतलं. त्याच्यानंतर 5-10 मिनटं बसलो जरा, कारण की एवढा काळोख झाला होता बाबा, काय सांगू तुम्हाला, भरपूर काळोख झाला होता. त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे मस्त घेतलं. आमचं दर्शन खूप छान झालं. त्याच्यानंतर बाजूला आहे ना धार्मिक वस्तूंचा भंडार लागला होता मस्त वेगळी, म्हणतात डोक्यावर. त्यानंतर त्यांनीच मला डोक्यावर पदर वगैरे दिला. मग त्याच्यानंतर बघा आतमध्ये एवढं होतं. आणि गेलो ना तर आम्ही नेहमी जातो इथून, काय नाही सर्व वस्तू घेऊ शकतो, तुम्हाला जे पाहिजे ते. ठेसाचे पाकिट वगैरे ते एवढे होतं. तुम्ही सांगा पहिले माझ्या नवऱ्याने काय उचललं असं सांगा. ते पहिले बघत होते काय काय, आणि त्यांनी सर्वात पहिले ठेसाचंच पाकिट उचललं. मला बोलतो वरचे बघ कोल्हापुरी ठेसा. पहिले मला माहिती होतं तुम्ही ठेसाच घेणार, घेऊ नका बोलले, तुम्हाला चालत नाही जास्त तिखट. तरी नाही 2 पाकिट घे, 3 पाकिट घे. बोलले जाऊ दे तिकडे, बघा तुम्हाला काय घ्यायचं आहे तर. मग त्यांनी ठेसाचेच पाकिटं पहिले उचलले. त्यांना बोलले घेऊ नका, आपण नंतर बघू. तरी नाही बाबा, ऐकत नाही माणूस. त्याच्यानंतर चॉकलेट वगैरे सर्व होतं. आणि मसाले वगैरे पण खूप छान छान होते, छोटे छोटे पाकिटं. त्याच्यानंतर वरती बघा अख्खी धार्मिक वस्तू भेटतात तुम्हाला. भंडार एकदम मोठं, म्हणजे काही वस्तू घेऊ शकता तुम्ही. मूर्ती बोला, गणपतीची छोटी मूर्ती, जे पाहिजे ना तर पूजेचं सामान अख्खा तुम्हाला वरती भेटून जातं. त्याच्यानंतर मग आम्ही वरती गेलो वगैरे. आम्ही दर टायमाला जातो तेव्हा बघतो, असं काही नाही. पण आता मी व्हिडिओ वगैरे घेते तर म्हटलं तुम्हाला सर्वांना पण दाखवू. तुम्ही कधी गेले तर नक्की तिकडे व्हिजिट करा. बघा किती छान होते राधाकृष्णाचे, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे फोटो सर्व गेलो आहे. त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती खूप मस्त होती, मला खूप आवडली होती स्वामींची मूर्ती पण. त्याच्यानंतर बघा आतमध्ये किती सामान होतं. एक म्हणतात ना, मग किचन वगैरे बघितलं. अंशूसाठी शोधत होतं काय घ्यायचं काय घ्यायचं. त्याच्यानंतर हे बोलतात काय घेते अंशूला. तिथली एकही वस्तू असं नाही आहे का जी अंशूकडे नसून. सर्व आम्ही जेव्हा येतो ना तिथून खूप वस्तू अंशूला घेतल्या आहेत तिथून. ते म्हणतात आता काय घेते, तो मोठा होत आला आहे, डमरू ते वाजवणार नाही. त्याच्यानंतर मला म्हणतात बघ ते गणपती वगैरे दाखव. त्याच्यानंतर मी बघत होती काय घेऊ. मी काच शोधत होती, कारण की मला दिव्यावर ठेवायसाठी काच पाहिजे होती. कारण की मंदिर आहे ना, ते दिवा लावतो तर त्याच्याने काळा होऊन जातं. मग त्याच्यासाठी काच शोधत होती, पण ती काच काय मला एवढी आवडली नाही, छोटी होती आणि ती काच. त्याच्यानंतर मग मी अजून शोधत होती काय बघावं काय बघा. हे बोलतात बघ तुला काय घ्यायचं आहे तर. भरपूर शोधलं. त्याच्यानंतर ती काच मला आवडली नाही तर नाही घेतलं. मग अंशूसाठी शोधत होतो. हे म्हणतात काय अंशूसाठी शोधते, नको घेऊ अंशूला, इथं काहीच नाही त्याला घेण्यासाठी. मग त्याच्यानंतर आम्ही छोटा गणपती बघत होतो. त्यांनी बघितला. त्याच्यानंतर बघा किती छान छान मूर्त्या होत्या बघा, खूप छान मूर्त्या होत्या. माहिती आहे तुम्हाला ना, अशा आमच्याकडे 2-3 आहे असं नाही. आम्ही दर टायमाला यायचो ना, काही ना काही घेतलेले. आई पण येतात ना, त्या काही ना काही घेऊनच येतात. त्याच्यानंतर बघा तुम्हाला दाखवण्यासाठी हे व्हिडिओ काढला होता मी. खूप छान होते, म्हणजे दिवे वगैरे, त्याच्यानंतर काच, फोटो बघा किती मस्त मस्त होते. त्याच्यानंतर मी सर्व शोधत होती. हे बोलतात बघ तुला काय पाहिजे तर. त्याच्यानंतर आहे ना, मला ती काचच आवडत नव्हती, ती एकदम छोटीशी होती ना. आमचा दिवा थोडा मोठा आहे ना. त्याच्यानंतर हा गणपती बघा किती सुंदर आहे, किती बाबा. त्याच्यानंतर गणपतीचे एवढे हे होते ना, काय सांगू तुम्हाला, भरपूर. आणि व्हिडिओ इथं काढूही देत नाही, गर्दी असली ना का व्हिडिओ नाही काढू देत ते. पण काय त्यांना गर्दी नव्हती म्हणून मला त्यांनी काहीच बोलले नाही. नाही तर व्हिडिओ काढणं तिथं अलाउडच नाही आहे, म्हणजे ते व्हिडिओ वगैरे घेऊ देत नाही गर्दी असलं तर. एवढी गर्दी नव्हती म्हणून त्यांनी मला घेऊ दिलं. त्याच्यानंतर हे जातं बघा किती सुंदर आहे. लहान लहान जाते वगैरे होते. म्हणतात मस्त आहे बोलतात. छोटे छोटेसे जाते होते, वरवंटा होता, पाट होता. त्याच्यानंतर ते म्हणतात ना, ते खलबत्ता टाईप छोटा ते होतं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते बघा, गणपती बाप्पा किती भारी होते बघा. हे मला बोलतात बघ गणपती बाप्पा बघ किती सुंदर होते गणपती बाप्पा बघा. खूप म्हणजे आणि गणपती आहे ना, म्हणजे असे होते का जे नेहमीसाठी मंदिरात ठेवतात त्यांना वॉशही करता येतात. त्याच्यानंतर मी कानातले बघितले, कानातले मला घ्यायचे होते पण खूप मोठे वाटत होते म्हणून मी काही घेतले नाही. त्याच्यानंतर मी घालून बघत होते, बोलतात घे तुला घ्यायचंच आहे. मग बाहेर आलो तर बाबा एवढा पाऊस पडत होता. मग बुंदीचा लाडू घेतला होता आम्ही, बुंदीचा लाडू, कारण की ते मोदकमध्ये मी एवढे तूप असतं ना म्हणून. आम्ही पहिले बुंदीचा लाडू खाल्ला, बाहेर येऊन बसलो होतो. पूजाचे वगैरे ते ताट घेतलं होतं, त्याचे पैसे द्यायचे होते, त्यांनी पैसे वगैरे दिलं. त्याच्यानंतर मी लाडू खात बसली आणि बोलली तुम्ही खातात का, बोलतात नको मला तू खा, मी घरी जाऊन खाईल. त्याच्यानंतर बघा बाहेर काय पाऊस पडत होता, काय सांगू तुम्हाला, भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडत होता. एवढा धो पावसामध्ये तुम्हाला माहिती आहे आमची गाडी बंद पडली आणि एवढी थंडी वाजत होती, भिजलो होतो. मी पहिले एक वडापाव खाल्ला, कारण की खूप म्हणजे खूप वाटत होती. गरम गरम वडापाव खाल्ला. गणपतीवरून आलं तुम्हाला माहिती आहे, मी एवढी पावसात भिजली, एवढी ना, एवढा जोराचा पाऊस होता ना तिकडं, तर काय सांगू तुम्हाला. छत्री तर नेली होती पण पावसात ती छत्री आहे ना
अशी म्हणतात ना एवढी हवा तर ती उडत होती. मी बंद करून दिली तर अक्षरशः मी जाताना तर थोडीफार ओली झालीच होती, पण येताना तर लय ओली झाली. कारण की जसं मंदिरातून आम्ही पाय वगैरे पडलो बाहेर निघालो तर एवढा पाऊस लागला, एवढा पाऊस लागला काय सांगू तुम्हाला. असं त्याच्यात आमची गाडी बंद पडली. काय माहिती गाडीमध्ये पेट्रोल वगैरे अख्खं होतं पण गाडी चालू होत नव्हती. त्याच्यानंतर बस 10 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर कुठं गाडी चालू झाली. त्याच्यानंतर एवढा पावसात भिजल माझं डोकं एवढं जाम झालं माहिती तुम्हाला. आता मी 4:20 समजा घरात आली होती तशी जे अंगावर घेऊन झोपली, थंडी वाजत होती म्हणून आत्ता उठली. ते पण का तर आता 5-10 मिनटात शाळेतून येईल. भाजी गरम करून ठेवली, बोली बघू तिला काहीतरी नाश्ता देऊ. आणि एवढी सांगून होती बोल एवढी थंडी वाजते मला पावसात भिजताना तर काय नाही वाटलं. पण बघा माझे डोळे का पाऊस, त्याच्यानंतर यांच्या पाठ भरले. त्याच्यानंतर मी गाडी चालवत होती अख्खी ओली होऊन माहिती तुम्हाला. लय म्हणजे लय पाऊस होता टिटवाळ्याला लय. इकडं पण चालू आहे रिमझिम आहे, पण ती बघ तिकडे एवढा जोरात पाऊस होता ना काय सांगू तुम्हाला. त्याच्यात हे मला वरडायला लागल्यानंतर तर ओली झाली कारण की छत्री आहे ना अशी पकडली का एवढ्या जोरात उडत होती. 19च्या स्पीडला गाडी आणली आम्ही, तरी माहिती तुम्हाला छत्रीवर उडू नये म्हणून. तरी थोडा टाईम चालवली. त्याच्यानंतर काय करणार ते हवेने उडतच होते. माझा हात एवढा दुखत होता ना, नंतर मी बंद करून दिली. म्हटलं जाऊ दे तिकडं. मला साबळ सुटलं तरी मी आल्या जसं आली ना अंगावर चादर जाड घेऊन झोपून घेतलं. खूप थंडी वाजत होती, खूप म्हणजे खूप. आज त्यांनी मला आवाज दिला, बोलता अंशू येईन उठ. तर तो येईल 10-15 मिनिटांनी. तो येईन आल्या बोलून. तर मम्मी मला काय आणलं चला आता त्याचीच वाट बघते. आणि त्याला आणायला काहीच नव्हतं तिकडं माहिती तुम्हाला. नेहमी जातो ते डमरू लहानपणापासून घेऊन यायचं. ते म्हणतात जाऊ दे काय नको घेऊ तुला, नंतर बघू. आणि दर्शन वगैरे आमचं मस्त झालं. गर्दी नव्हती एवढी, काय नव्हती. पावसामुळेच खूप वैताग आला. आणि मी असा विचार केला होता माहिती आहे तुम्हाला, बोलले आज किती दिवसांनी मी साडी वगैरे घातली, किती दिवसांनी रेडी झाली आहे. तर तिकडे बोलली चांगलं वातावरण असतं, मस्त झाडं वगैरे असतात, 2-3 रील शूट करू. अरे रील तर राहू द्या, तिथून माणूस चुकं पण नाही आलं. एवढा पाऊस होता काय करणार. नंतर जेवढे विचार केला होता तेवढे अख्खे फ्लॉप झाले. आणि सुट्टीचा दिवस तर संपला. आता सुट्टी अशी वाटते लय सुट्टी आहे. कसा दिवस निघून जातो ना सुट्टीचा खरंच कळत नाही. आणि म्हणतात ना पावसात भिजून डोकं एवढं जाम झालं आहे काय सांगू तुम्हाला. व्हिडिओ पण काही शूट करता नाही आले, काहीच नाही. डोकं एवढं जाम झालं. अंशूला ट्युशनला पाठवते, गोळी घेते पहिले. चला मग भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. थोडाफार शूट ब्लॉग केला होता, नक्कीच तुम्ही वॉच केला असाल. बाय बाय.